सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन करण्यात आलंय। जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछमध्ये अंधाधुंद पद्धतीनं गोळीबार करण्यात आला। राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूरच्या समोरील नियंत्रण रेषेवरती पुन्हा गोळीबार करण्यात आलाय। पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही सडेतोड असं प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरत आहेत। पाकिस्तान काही सुधारायला तयार नाही। आपण पाहतोय सलग 11वा दिवस आहे। पहलगाम हल्ल्याच्या नंतर पुन्हा एकदा 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत जोडलेले आहेत। चैतन्य, आपण पाहतोय पहलगामचा हल्ला झाला, सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। मात्र पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेतात, काय सविस्तर? कारण नक्कीच पाकिस्तानच्या कुरापती थांबतच नाही। आपण बघतोय की नियंत्रण रेषेवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। काल रात्री पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवरून जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, सुंदरबनी आणि अखनूरच्या काही भागांमध्ये गोळीबार करण्यात आला होता। आणि या पाकिस्तानने केलेल्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून देखील दशास्त्राचं प्रत्युत्तर देण्यात आलंय। भारतीय लष्कराने देखील याला त्वरित असं हे प्रत्युत्तर दिल्याची माहिती भारतीय लष्कराकडून मिळाली आहे। आणि सलग 11व्या दिवशी आपण बघतोय की पाकिस्तानकडून हे शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते करण्यात आलंय आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरापती देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। करण नक्कीच चैतन्य, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।